सोलापुरात सीना नदीच्या महापुरात नदीकाठची ऊसाची शेती पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे। सीना नदीच्या महापुरात अनेक तालुक्यातील शेती अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहे। काढणीला आलेल्या ऊसाच्या पिकाचंही मोठं नुकसान झालंय। सततच्या पाऊस आणि पुरामुळे ऊसाचं पीक आडवं झालंय, त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलाय। तर याचाच उत्तर सोलापूर तालुक्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। आपण सध्या तेलगावमध्ये आहोत। ऊसाच्या शेतीची काय अवस्था झाली हे आम्ही आपल्याला दाखवतोय। आपण पाहू शकतो जवळपास 3 एकराची ही ऊसाची शेती आहे आणि नदीच्या काठीच ही शेती या ठिकाणी करण्यात आलेली होती। हाताशी आलेलं हे ऊसाचं पीक होतं, मात्र आता पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सर्व बाजूनी गावाला पाण्याने येडल्यामुळे मार्गच कुठला राहिला नाही शिल्लक। डोंगरावर फुल पाण्याखाली गेला, तिऱ्यावरनं पाणी खाली गेला, बेलाटीवरनं पाण्याखाली गेला। ह्या गावाला कुठेही जायला चान्सच नव्हता आणि घराचे एवढं नुकसान झालंय, कुणाचे माल वाहून गेले, अन्न खायला नाही आणि ऊस शेतीचं नुकसानाचा अंदाज करता येत नाही। अख्खं गावातली शेती ऊस पीक आहे, कांदा पीक आहे, तूर आहे, कुठलंही काही राहिलेलं नाही। ह्या शेतकऱ्यांनी जगाचं कसं हा मोठा विषय आहे। आणि दुसरी गोष्ट, ह्या गावाचं आता पुनर्वसन झालं पाहिजे। 100% गाव सगळं पाण्याखाली गेलं होतं आणि जेवढी सीना नदी काठची जेवढी गाव आहेत पूर्ण पाण्यात गेलेले आहेत आणि शेतकरी पूर्ण नुकसानीत आहे। आणि आपण ही परिस्थिती पाहू शकतो। एकंदरीत या ठिकाणची परिस्थिती आपण पाहतोय। हे समोरचं झाड दिसतंय, जो पालापाचोळा जो आहे या महापुरात वाहून आलेला तो अद्यापही लटकलेला आपल्याला दिसून येतोय। त्यासोबत हे मंदिर आहे, तेलगाव मधलं हे यल्लाम्मा देवीचं मंदिर आहे। जवळपास या ठिकाणी 2 कळस आपल्याला दिसत आहेत। जे छोटं कळस आहे तिथपर्यंत पाण्याचे महापूर हा आलेला होता, तिथपर्यंत पाण्याची ही लेवल होती। त्यामुळं अख्खं तेलगावच नव्हे तर आसपासची जी गावं आहेत त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आणि आता काहीसं महापूर ओसरल्यानंतर ग्रामस्थ हे हळूहळू गावात यायला सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन नागेश राशिंकरसह अभिषेक आदेप्पा, झी 24 तास, तेलगाव, सोलापूर।